प्रेम सिद्ध करायचं असेल तर तू काय करशील? सोनालीने कधी विचारही केला नव्हता की हा साधा एक प्रश्न एक दिवस तिच्या आयुष्याचं उत्तर बदलून टाकेल. सोनाली पुण्यातील एक मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी होती. वडील बँकेत क्लार्क, आई गृहिणी. घरात एकच शिकवण, संसार टिकवायचा असेल तर स्त्रीने जास्त समजूतदार असावं लागतं. ती हुशार होती, कॉलेजमध्ये टॉपर होती. MBA करायचं स्वप्न होतं, पण लग्नाचं नातं आलं होतं. अमित मोठ्या कंपनीत मॅनेजर होता. गोड बोलणारा होता, सभ्य होता, पण कुटुंब सुसंस्कृत होतं. पहिल्याच भेटीत अमितने तिला विचारलं, तुझं आयुष्याचं स्वप्न काय आहे? ती हसली. माझं घर, माझा संसार आणि साथ देणारा नवरा. अमित म्हणाला, मी वचन देतो, तुला कधी एकटं सोडणार नाही. त्या एका वाक्यावर तिने आयुष्याचा निर्णय घेतला आणि लग्न भव्य झालं. फोटो, नातेवाईक, आनंद. पहिले काही महिने स्वर्गासारखे होते. अमित रोज फुलं आणायचा, सोनालीच्या केसात गजरा खोचायचा, कधी अचानक म्हणायचा, तू नसशील तर मी अपूर्ण आहे. सोनाली पूर्णपणे त्याच्यात गुंतली होती. हळूहळू अमित म्हणाला, नोकरीची गरज नाही, आता तू घर सांभाळ, आईलाही बरं वाटेल. सोनाली थोडी थांबली. MBA करायचं स्वप्न आठवलं, पण तिने स्वतःला समजावलं, संसारच स्वप्न मोठा आहे. तिने नोकरी सोडली. अमितची आई थोडी कडक स्वभावाची होती. सुरुवातीला सगळं ठीक होतं, पण काही महिन्यातच टोमणे सुरू झाले. आमच्या काळात सुना अशा नव्हत्या, नोकरी करणाऱ्या मुलीचं घरात लक्षच नसतं. सोनाली शांत राहायची आणि अमितला सांगितलं की तो लगेच म्हणायचा, आई वयस्कर आहे, इग्नोर कर. ती गप्प राहत होती. आता लग्नाला 1.5 वर्ष झालं होतं. एक दिवस अमित ऑफिसमधून खूप चिडून घरी आला. तेवढ्यात फोन सतत सायलेंटवर असायचा. तेवढ्यात लेट नाईट्सही वाढल्या होत्या. सोनाली अमितला विचारायची, सगळं ठीक आहे ना? तो चिडून सोनालीला म्हणायचा, माझ्यावर शंका घेतेस? आणि ती घाबरून जायची. एकदा रात्री 2 वाजता फोन वाजला. अमितच्या बहिणीचा आवाज आला, आई बेशुद्ध पडलीये, हॉस्पिटलमध्ये आणलंय. दोघे धावत पोहोचले. डॉक्टरांनी गंभीर चेहऱ्याने सांगितलं, किडनी फेल्युअर आहे, दोन्ही किडनी जवळपास बंद, ताबडतोब ट्रान्सप्लांट हवा, नाहीतर. घरात शांतता पसरली होती. अमित रडू लागला. पहिल्यांदाच सोनालीने त्याला इतकं तुटलेलं पाहिलं होतं. त्या रात्री हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये अमितने तिचा हात घट्ट पकडला. डोळ्यात पाणी होतं. तू माझ्यावर प्रेम करतेस ना? ती म्हणाली, हो. तो थोडा थांबला. आवाज थरथरत होता. मग माझ्या आईसाठी किडनी देशील? सोनालीचं जग थांबल्यासारखं झालं. किडनी ऑपरेशन, जोखीम. डॉक्टरांनी सांगितलं, डोनर पूर्णपणे हेल्दी असायला हवा, भविष्यात कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात. तिच्या डोक्यात प्रश्नांची गर्दी झाली, पण तिच्या डोळ्यासमोर फक्त अमित होता. त्याचे अश्रू, त्याचा आवाज, फक्त तूच आईला वाचवू शकतेस. आणि सोनाली हळूच म्हणाली, तुझी आई म्हणजे माझी आई. अमितने तिला मिठी मारली. मी आयुष्यभर तुझा ऋणी राहीन. ब्लड टेस्ट, कॉम्पॅबिलिटी रिपोर्ट्स, CT स्कॅन, सगळं सुरू झालं. सोनाली फिजिकली परफेक्ट मॅच निघाली. डॉक्टर म्हणाले, रिस्क आहे पण पॉसिबल आहे. तिच्या आईवडिलांना कळालं. आई रडली, बाळा स्वतःचा विचार तरी कर. सोनाली म्हणाली, आई हा माझा संसार आहे. वडील शांत होते. म्हणाले, निर्णय विचार करून घे. ती ठाम होती. तपासण्यांच्या दिवसात अमित जरा जास्त शांत झाला. फोनवर कोणाशी तरी बोलत होता. हॉस्पिटलमध्ये कोणीतरी तरुण बाई दिसायची जी अमितशी हसून बोलायची. सोनालीने विचारलं, कोण आहे ती? तो चिडून म्हणाला, ऑफिसमधली कलिग आहे. तू आता वेड्यासारखी वागू नकोस. ती पुन्हा गप्प राहिली. सोनाली हॉस्पिटलच्या बेडवर होती, डोळे छताकडे आणि मनात एकच प्रश्न, जर काही झालं तर? अमित हसला. अमित आला, हात धरून म्हणाला, सगळं ठीक होईल, तू स्ट्रॉंग आहेस. ती हसली, माझं प्रेम सिद्ध होईल ना? तो क्षणभर थांबला, मग म्हणाला, हो,
पण त्या होमध्ये आधीसारखी ऊब नव्हती. ऑपरेशन थिएटरच्या बाहेर लाल लाईट लागली होती. सोनाली स्ट्रेचरवर पडलेली होती. तिच्या डोळ्यात भीती होती, पण चेहऱ्यावर शांत हसू. तिने शेवटचं अमितकडे पाहिलं आणि म्हणाली, "आईला वाचव." अमितने मान हलवली, पण त्याच्या डोळ्यात काहीतरी बदललेलं होतं, जे सोनालीला त्या क्षणी दिसलं नाही. 6 तासानंतर डॉक्टर बाहेर आले. दोन्ही ऑपरेशन यशस्वी. सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. अमितने देवाचे आभार मानले, पण त्याने सोनालीच्या आईवडिलांकडे पाहिलंही नाही. सोनाली हळूहळू डोळे उघडते. पोटात वेदना होतात, शरीर जड होतं, पण तिने पहिल्यांदा पाहिलं, आई कशी आहे? नर्स म्हणाली, स्टेबल आहे. ती हसली. अमित कुठे आहे? नर्स थोडी थांबली. तो आईजवळ आहे. 2 दिवस झाले. अमित फक्त 5-10 मिनिटासाठीच यायचा आणि फोनवर जास्त व्यस्त असायचा. ऑफिसचं काम आहे, ती समजून घ्यायची, पण मनात पोकळी वाढत होती. तिसऱ्या दिवशी सोनालीनं दारातून पाहिलं. कॉरिडॉरमध्ये अमित उभा. त्याच्या शेजारी तीच बाई. दोघेही हसत होते. ती बाई अमितच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली, काहीतरी म्हणाली. सोनालीचं हृदय धडधडलं. संध्याकाळी अमित आला. सोनालीने विचारलं, ती कोण आहे? तो चिडला. तुला आता संशय घ्यायची सवय झाली आहे का? मी तुझ्यासाठी किडनी दिली अमित. तो मध्येच म्हणाला, म्हणून उपकार दाखवू नकोस. ते शब्द सोनालीच्या छातीत काहीतरी खुपसल्यासारखे घुसले. डिस्चार्जचा दिवस जवळ आला. अमित म्हणाला, तू काही दिवस माहेरी जा. तुला आराम हवा आहे. सोनाली थोडी दुखावली. आपल्या घरी नाही. आईला अजून रेस्ट हवा आहे. आठवडा गेला, 2 आठवडे झाले. फोनवर फक्त एकच उत्तर, बिझी आहे. ती गप्प राहिली. आईने तिला मिठी मारली. बाळा, चेहरा का पडला? सोनाली हसली. काही नाही, पण रात्री ती रडली. फोन सायलेंट होता. अमितचे मेसेजेस कमी होत गेले. ती विचार करू लागली, मी काही चुकीचं केलं का? फॉलोअप चेकअपसाठी सुद्धा ती एकटीच हॉस्पिटलला जात होती. कॉरिडॉरमध्ये ती थांबली आणि तिचं आयुष्यच थांबलं. कारण समोर अमित उभा होता, त्याच्या शेजारी तीच बाई आणि त्या बाईच्या हातात अमितचा हात घट्ट पकडलेला होता. सोनालीचा श्वास अडकला. अमितने तिला पाहिलं. त्याला चेहऱ्यावर गिल्ट नव्हतं. शांतपणे तो तिच्याकडे चालत आला. त्याच्या हातात एक फाईल होती. तो तिच्या समोर थांबला आणि म्हणाला, सोनाली, आपल्याला बोलायचं आहे. कॉरिडॉरमध्ये सगळं जणू स्लो मोशनमध्ये चालत होतं. सोनाली समोर उभी राहिली आणि अमित तिच्या समोर. त्याच्या शेजारी ती बाई. अमितच्या हातातली फाईल तिच्या डोळ्यांसमोर हलत होती. सोनाली, आपल्याला बोलायचं आहे. तिचा आवाज थरथरला. इथेच बोल. ती बाई 2 पावलं मागे सरकली, पण तिच्या चेहऱ्यावर अपराधीपणा नव्हता, तर आत्मविश्वास होता. अमितने फाईल उघडली. वर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, म्युच्युअल कन्सेंट डायव्हर्स पिटिशन. सोनालीचा श्वास अडकला. तिचे हात आपोआप पोटावर गेले, जिथे शिवण अजूनही दुखत होती. ती हळू आवाजात म्हणाली, हा विनोद आहे ना? अमित शांत. आपलं जमत नाही सोनाली. मी तुझ्यासाठी किडनी दिली अमित. तो थोडा चिडून म्हणाला. तो तुझा निर्णय होता. त्या एका वाक्याने तिच्या त्यागाची किंमत शून्य झाली. ती बाई पुढे आली. मी रिया. सोनालीच्या डोक्यात स्फोट झाला. रिया अमितच्या ऑफिसमधली कलिग. रिया शांतपणे म्हणाली, आम्ही एकमेकांवर प्रेम करतो. काय? सोनालीचा आवाज तुटला. अमित डोळे चुकवत म्हणाला, हे खूप आधीपासून सुरू आहे. मग लग्न का केलंस माझ्याशी? तो थोडा थबकला आणि जे उत्तर दिलं त्याने सोनालीचं अस्तित्वच हादरलं. आईला साधी घर सांभाळणारी सून हवी होती. जग थांबलं. म्हणजे मी फक्त गरज होते? अमित काही बोलला नाही. रिया पुढे आली. आता सगळं क्लिअर करूया. तुला सेटलमेंट मिळेल. सेटलमेंट? जणू ती एखादी वस्तू होती.
सोनालीच्या डोळ्यात पाणी आलं, पण ती हॉस्पिटलच्या मध्ये कोसळली नाही. ती फक्त शांतपणे म्हणाली, "आईला माहिती आहे?" अमित म्हणाला, "आईला फक्त तिचं आरोग्य महत्त्वाचं आहे." त्या शब्दात सत्य दडलं होतं. आईला माहिती होतं, त्या रात्री सोनाली माहेरी आली. आईने विचारलं, "काय झालं?" ती फक्त म्हणाली, "मी संपले आई." ती पहिल्यांदा मोठ्याने रडली. मी त्याच्यासाठी शरीराचा भाग दिला आणि त्याने मला कागदावरून पुसून टाकलं. वडील शांतपणे बसले होते. मग ते म्हणाले, "तू संपली नाहीस, तू वाचली आहेस." ती त्यांच्याकडे पाहत राहिली. "ज्याला तुझ्या त्यागाची किंमत नाही, तो तुझ्या आयुष्याचा हक्कदार नाही." दुसऱ्या दिवशी अमितचा मेसेज आला, "पेपर साईन कर, गोष्ट वाढवू नकोस." पहिल्यांदाच सोनालीने फोन हातात घेतला आणि शांतपणे टाईप केलं, "मी कोर्टात भेटेन." सोनालीने "मी कोर्टात भेटेन" असा मेसेज पाठवला आणि पहिल्यांदाच तिच्या आवाजात भीती नव्हती. ती शांत होती, पण आतून जळत होती. वडिलांच्या ओळखीने ती एका अनुभवी वकिलाला भेटली. वकील शांतपणे सगळं ऐकत होते. "तुम्ही किडनी दान केली आणि त्यानंतर लगेच घटस्फोट?" सोनालीने मान हलवली. वकील म्हणाले, "हे साधं प्रकरण नाही. इथे मानसिक छळ, फसवणूक आणि पूर्वनियोजित कट असू शकतो." ती थोडी दचकली. "कट?" वडील म्हणाले, "ऑपरेशन आधीपासून त्यांचं दुसऱ्या स्त्रीशी संबंध होते का?" सोनालीच्या डोळ्यासमोर रियाचा चेहरा आला. फोन कॉल्स, लेट नाईट्स, ऑफिसमधली, हॉस्पिटलमधली हसरणारी नजर. तिने हळूच म्हटलं, "हो." वकील खुर्चीत मागे टेकले. "मग हे अचानक नाही." सोनालीने जुने मेसेजेस पाहायला सुरुवात केली. एका दिवशी तिला अमितचा जुना फोन मिळाला होता, जो रिपेअरसाठी ठेवला होता. त्यात व्हॉट्सअप चॅट रिस्टोअर झालेल्या होत्या. तिचं हृदय धडधडलं. रिया आणि अमितचे मेसेजेस, "ऑपरेशन झालं की सगळं सोपं होईल. ती इमोशनली वीक आहे, साईन करेल. आईला सुद्धा कळलंय, डोंट वरी." सोनालीच्या हातातून फोन जवळपास पडला. एक व्हॉइस नोट होता. अमितचा आवाज, "रिया, थोडं ॲडजस्ट कर. आईला डोनर हा घरातलाच हवा होता. ती परफेक्ट मॅच आहे. वन्स ट्रान्सप्लांट इज डन, मी तिला पीसफुली बाहेर काढेन." ती थिजली. म्हणजे लग्न, प्रेम, काळजी सगळं प्लॅन होतं. कोर्टाच्या आधी मेडिएशन झाली. सोनाली, अमित, रिया आणि सासू. सोनाली शांत बसली होती. सासूने मान खाली घातली. "मी चुकीचं केलं." सगळे तिच्याकडे पाहू लागले. "मला माझा मुलगा सुखी हवा होता." रिया, "मला पसंत नव्हती, पण मला डोनर हवा होता." ती थरथरत म्हणाली, "मी सोनालीला थांबवलं नाही." त्या क्षणी सोनालीला जाणवलं, ती फक्त एक साधन होती. वकिलांनी व्हॉइस नोट आणि चार्ट्स सादर केले. जज गंभीर झाले. "हे लग्न फसवणुकीवर आधारित दिसतं." अमितचा चेहरा उतरला. रिया घाबरली. जज म्हणाले, "हे केवळ डिवोर्स पिटिशन नाही, ही क्रिमिनल कॉन्स्पिरन्सीची बाब आहे." अमितने पहिल्यांदा सोनालीकडे पाहिलं. त्या नजरेत भीती होती. बाहेर आलेल्यावर पत्रकारांनी प्रश्न विचारले, "तुम्हाला काय हवं आहे?" सोनाली शांतपणे म्हणाली, मला बदला नको. मला न्याय हवा." ती आता रडणारी बाई नव्हती. ती किडनी दान केलेली स्त्री होती, जिने स्वतःचा एक भाग दिला, पण आत्मसन्मान परत मिळवला. कोर्टात शेवटची सुनावणी. सगळं शांत. जजांनी फाईल बंद केली. "हे स्पष्ट आहे की लग्न फसवणुकीच्या उद्देशाने टिकवण्यात आलं." सोनालीला मानसिक छळ सहन करावा लागला. तिच्या त्यागाचा गैरफायदा घेतला गेला. अमितचा चेहरा पांढरा पडला. रिया डोळे खाली घालून उभी राहिली. कोर्टाने निर्णय दिला, घटस्फोट मंजूर. सोनालीला मोठी नुकसान भरपाई, मानसिक छळ आणि फसवणुकीची स्वतंत्र चौकशी. जज शेवटी म्हणाले, "एखाद्याच्या प्रेमाचा उपयोग करून त्याग करून घेणं
ही केवळ नैतिक चूक नाही, तो गुन्हा आहे. त्या शब्दांनी कोर्टात शांतता पसरली. बाहेर पडताना अमित सोनाली समोर उभा राहिला. पहिल्यांदाच त्याच्या नजरेत पश्चाताप होता. सोनाली, सॉरी. ती काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली आणि शांतपणे म्हणाली, तू माझी किडनी घेतली नाहीस अमित. तू माझा विश्वास घेतलास आणि तो परत मिळत नाही. ती मागे वळून निघून गेली. यावेळी कायमचीच. महिने गेले. सोनालीने स्वतःची काळजी घ्यायला सुरुवात केली. तिने पुन्हा शिक्षण पूर्ण केलं. हेल्थ अवेअरनेसवर काम करायला सुरुवात केली. ऑर्गॅन डोनेशन म्हणून बद्दल जाणून जनजागृती अभियान सुरू केलं. लोक तिची कथा ऐकून थक्क व्हायचे. ती प्रत्येक वेळी म्हणायची, दान पवित्र असतं, पण स्वतःचा आत्मसन्मान दान करू नका. एका संध्याकाळी ती छतावर उभी होती. आकाशाकडे पाहत तिच्या पोटावर अजूनही जखमेचा छोटा छोटा व्रण होता. ती त्या व्रणावर हात फिरवत म्हणाली, हा जखम नाही, ही माझी ताकद आहे. तिच्या चेहऱ्यावर हलकसं स्मित होतं. ती तुटली होती, पण हारली नव्हती. अंतिम संवाद. प्रेम सिद्ध करण्यासाठी शरीराचा भाग द्यावा लागतो, तर ते प्रेम नसतं, तो व्यवहार असतो.